नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। आणि बघा इकडे ना मी 80 सेंटीमीटरचं अस्तर घेतलं आहे बरं का। आणि ना योगपट्टी ब्लाऊज कटिंग करायचं आहे पहिल्यापासून तर लास्टपर्यंत तुमच्याशी ना पूर्ण ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ शेअर करते। आणि इकडे ना मी 4 फोल्ड करून घेते, 4 फोल्ड केलं आहे आणि ना 37 साईजचं ब्लाऊज कटिंग करायचं आहे बरं का। एक घडी आहे ना 9.25 येणार आहे आणि 2 इंच इथं जास्तीचा कपडा घेते। बघू शकता तुम्ही योगपट्टी ब्लाऊज कटिंग आहे बरं का। स्लीव आहे ना शॉर्ट आहे म्हणून मी इथे ना मीटरचं अस्तर नाही घेतलं बरं का, कमी घेतलेलं आहे। बघा तुम्हाला पहिल्यापासून तर लास्टपर्यंत आहे ना ब्लाऊज कटिंगचा छान असा व्हिडिओ शेअर करते। आणि बघा स्लीवसाठी कट करून घेतलं बरं। आणि डायरेक्ट ना इथं पेपर कटिंग नाही वापरते, डायरेक्ट अस्तरवरतीच कटिंग करते। बघा इकडे ना आता ओपन करून घेतला हा कपडा आणि बघा 4 फोल्ड करायचं आहे बरं का, जेणेकरून ना बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोघं एकाच साथमध्ये कटिंग करायचे। बघा तुम्ही पहिल्यापासून लास्ट व्यवस्थित बघा बरं का, तुम्हाला नक्की समजमध्ये येईल। आणि बघा इकडे ना थोडंसं मी ना म्हणजे फ्रंटला आहे ना थोडं 1 इंच आपल्याला जास्त पाहिजे कपडा, कारण योगपट्टी काढायची म्हटली ना तर स्टिचिंगमध्ये कपडा जातो, म्हणून मी ना इथं फ्रंटला 1 इंच बघा थोडंसं इथं बघू शकता तुम्ही जास्त घेतलेलं आहे। बघू शकता 1 इंच आहे ना वाढून घेतलं। हा बॅकला आहे आणि हा फ्रंटला आहे। तर बघा इकडे ना मी ब्लाऊजची जी लांबी आहे ना बॅकची बघा तुम्हाला मोजून दाखवते। तर बघा मी इथं 15 घेतली, कारण 14 सांगितली मला, तर मी पहिले ना स्टिचिंग करायच्या पहिले आपण 15 घेतो म्हणजे 1 इंच वाढवतो। आणि इथं अजून परत 1 इंच मला वाढवायची, म्हणजे इथं 16 झाली। आता फ्रंटला 16 आहे आणि बॅकला आहे ना 15 आहे बरं का, बघू शकता। तर इकडे ना आता पूर्ण लंबाई घेतली ते तुम्हाला समजलंच असेल। ब्लाऊजची लांबी जी आहे ना ती घेतली आणि आता शोल्डर घेते। तर मी शोल्डर आता इथे आहे ना 5.5 घेते बरं का, कारण त्यांना ही पट्टी ना खूप कमी पाहिजे। मी 6 नाही घेतलं, इथं त्यांना मोठं इथं शोल्डर राहतं ना, आपली जी पट्टी राहते इकडे स्लीव जोडतो इकडे गळा राहतो, तर ही पट्टी त्यांना आहे ना जास्त मोठी नाही पाहिजे, म्हणून मी ना 5.5च घेतलं शोल्डर। आणि इकडे मुंडा आहे ना 6.25 घेते बरं का, बघू शकता। आणि इकडे ना असं बॅकला आणि फ्रंटला येईन असं टिक करून घ्यायची बरं का। हे बॅकला येईन आणि फ्रंटला येईन, एवढं लक्षात राहू द्यायचे। आणि इकडे आता पुढचा गडा म्हणजे ड्रॉ करून घेऊ, तर 7चा घेते मी पुढचा गडा। तर बघा लांबीला 7 घेतला, रुंदीला 2.5 2.25 एवढा घेऊ शकता बरं का। तर मी इथं कंपल्सरी ना 2.5 घेतला आहे आता, बघू शकता। रुंदीला 2.5 घेतला, लांबीला 7 घेतला आहे। आणि आता आहे ना जी 9.25 घडी आली ना 37 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे म्हणजे 37, तर मी एक घडी 9.25ची घेतली, 2 इंच जास्तीचा घेतला आहे कपडा। आणि इकडे सुद्धा आहे ना आता मी 1 इंच पाऊण इंच कमी करून घेते, तर म्हणून मी इथे आहे ना 8.25 घेतला आहे बरं का कमरेची फिटिंग। हे बघा 1.5 इंच जास्तीचा कपडा। इथपर्यंत तुम्हाला नक्की समजलं आहे तर मला नक्की सांगा बरं का, खूप तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते मी आता ज्या पद्धतीने कटिंग करते ना त्याच पद्धतीने तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते बरं का। प्रत्येकाची कटिंगची रीत म्हणा की स्टिचिंगची रीत म्हणा थोडी वेगळी राहते प्रत्येकाला, म्हणजे आता नेहमी जर तुम्ही बघत असेल ना तर नक्की समजमध्ये येईल बरं का। पण आता कसं आहे, कोण एकदा बघतं, कोणाला नाही आवडत स्टिचिंग वगैरे, म्हणून त्यांचं ठीक आहे, पण ज्याला जर आवड असेल ना तर नक्की त्याला समजमध्ये येईल बरं का। आणि बघा आता बॅक निघाला, ही मी पट्टी कटिंग नाही केली, कारण आपण इथं जेव्हा गोल गळा कटिंग करतो ना तर ही पट्टी मला अखंड पाहिजे, ती पट्टी इथं आपण पाठीला जोडतो ना तेव्हा मला कामात येते। तर आता हा पाठीचा भाग थोडा 2 मिनिटासाठी साईडला ठेवते। आणि आता आहे ना फ्रंट आहे ना हे तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये सांगते। बघा इकडे ना हे छान असं इकडे कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून खाकीमध्ये ना फुगा होत नाही। आणि आता मधोमध कटिंग करून घ्यायचं आहे, कारण आहे ना पुढे हुकचं ब्लाऊज आहे। आणि बघा आता आहे ना योग काढायचा आहे म्हणजे योगपट्टी, तर मी इथं आहे ना बघा एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला आहे ना सांगते बरं का। बघा इकडे 3 घेतलं, बघू शकता, आणि इकडनं सुद्धा 3 घेतलं आहे। हा योग काढायचा आहे बरं का। योग आता ही 3ची जी स्ट्रेट लाईन आहे ना सिद्धी करून घ्यायची आहे आता आपल्याला। आणि त्याच्यानंतर आहे ना 1 इंच परत इथं वाढवायचं आहे आपल्याला, म्हणजे हा राऊंडमध्ये आपल्याला पाहिजे। आणि इकडे ना 3.5 घेतलं आहे मी, हे बघा 3.5 वरती टिक केलं आहे। हा जो 1 इंचाचा जो राऊंड आहे ना तो इथं आपल्याला जोडायचा आहे, बघू शकता।
हा बघा योग निघाला बरं का, एवढं तुम्हाला नक्की कळालं असेल. कारण बघा छान असं योगपट्टीसुद्धा मी तुम्हाला कटिंग करून दाखवली, बघू शकता. आणि ना आता टक्सचे मापं कसे घ्यायचे, तर बघा ही 3.5 घेतलं आहे ना, इथं टिक आहेच. तर पहिला टक्स त्याचं जे अंतर आहे ना ते 3.5 घेतलं आहे. आणि आता पहिला टक्सची लांबी तर इथं मी 2.5 घेते. बघा इकडे 2.5 घेतली. आता इकडनं मी हा दुसरा टक्स त्याचं मधलं अंतर आहे ना हे टिक केली, तर इथं 2 घेतलं आहे. तर बघा इकडनं सुद्धा छान असं ड्रॉ केलं. आणि बघा हा तिसरा टक्स इथून पकडायचं आहे आपल्याला टेपला आणि इथं 2 वरती टिक करायची. तर बघा इकडे सुद्धा 2 वरती मी टिक केली. आणि आता आहे ना हा चौथा टक्स, याची सुद्धा मी 2 वरती मधलं अंतर घेऊन टिक केली बरं का. बघा छान असा राऊंड यायला पाहिजे बरं का. हा बघ योगपट्टीचा हा कटोरी जशी आपण वेअर करतो ना कटोरीचं ब्लाऊज, त्याच पद्धतीने अंगावरती छान बसतं बरं का. नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. तर बघा फ्रंट पार्ट तुम्हाला नक्की समजला आहे का. तर चला आपण पाठीच्या भाग आता मागचा गळा कट करून घेऊ. बिना दोरीचं ब्लाऊज आहे. तर बघा इकडे पाठीचा भाग घेतला मी आणि मागे पाठ आहे ना 4 हे, तर मी इथं 4.5 घेते. मी बघा हा पाठीचा जो मागचा भाग आहे ना 4.5 घेतला. आणि इथं आहे ना आता मग त्यांना डीप गळा इथं खाली पाहिजे बरं का, म्हणजे थोडासा इथं 3 घेतला आहे मी. आणि इकडनं आहे ना वरून 2च घेते बरं का, म्हणजे त्यांना बिना दोरीचं ब्लाऊज पाहिजे आहे ना, तर त्याच्यामुळे बघा इथून आहे ना 3 वरती असा डीप करायचा आहे खाली, म्हणजे आहे ना 2 वरती चढता गळा घ्यायचा आहे, जेणेकरून आहे ना आपलं शोल्डर नाही उतरत. आणि बिना दोरीचं ब्लाऊजसुद्धा ज्याला पाहिजे राहते ना तर छानपैकी वेअर करतो बरं का. त्याला जास्त शोल्डर उतरायचा हे नाही राहत. बघा आता छान असं कट करून घेऊ गोलगडा. हे जे कस्टमर आहे ना ते नेहमी माझ्याकडे शिवतात, त्यांना आहे ना नेहमी असंच गोलच गळ्याचं ब्लाऊज पाहिजे बिना दोरीचं. तर बघा बॅक आणि फ्रंट छान असं रेडी करून दाखवलेलं आहे मी तुम्हाला. इथपर्यंत नक्की समजलं आहे का. बघा इथं कुठेसुद्धा पेपर पॅटर्न का फार्मा वगैरे काहीच नाही वापरला आहे बरं का, बघू शकता. आणि आता स्लीव कट करून दाखवते मी. तर स्लीवची हे ना 1 घडी 9 आली, तर त्याच्यावरनं आपल्याला स्लीवची रुंदी काढायची. तर स्लीव आहे ना शॉर्ट आहे बरं का, 3ची स्लीव आहे, बघू शकता तुम्ही. तर बघा मी हा जो कपडा आहे ना त्याला ओपन केला आणि आता बघा डबल फोल्ड करते. तर डबल केलं. आता नंतर इथून आहे ना वाढून घ्यायचं आहे, म्हणजे दोघी स्लीव एकाच हातमध्ये कटिंग होतील. आणि बघा इकडे आता 3 आहे ना स्लीव, तर मी इथं 4 घेते, म्हणजे हा पूर्णच कपडा पकडून घेते. कारण बघा लांबी स्लीवची 4 आहे आणि रुंदी आहे ना मी बोलली ना 9.25 आली ब्लाऊजची 1 घडी, तर त्याच्यावरनं आपल्याला रुंदी काढायची. तर मी इथं 8.5 घेते. हे बघा 8.5 आलं इथं रुंदी. हे 4 घेतलं आहे, इथून सुद्धा 2 घ्यायचं आहे बरं का. हे बघा आणि 1.5 इंच इकडे जास्त आपण फिटिंगसाठी कपडा घेतो ना तेवढं घ्यायचं आहे. हे बघा आणि स्लीव बघा इकडनं आहे ना ड्रॉ करून घ्यायची. आणि तुम्हाला जर मच्छी कट पाहिजे असेल तर डायरेक्ट असा ड्रॉ करू शकता बरं का. कोणता माप वगैरे घ्यायची जरूर नाही, इतका काही छान येतो. आणि बघा इकडे ना स्लीव आता कट करून दाखवते मी तुम्हाला. आणि आता आहे ना मधोमध कट करून घेऊ, जेणेकरून दोघं स्लीव ना वेगळ्या होतील. बघा खूप सोपी ट्रिक मी तुम्हाला आहे ना समजवण्याचा प्रयत्न करते बरं का. तर योगपट्टी ब्लाऊज आहे 37 साईज म्हणजे 37. तर तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ जर कसा वाटला ते नक्की सांगा. आणि जर आवडला असेल तर मला नक्की लाईक करून कमेंटमध्ये सांगा बरं का. तर चला आजचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.